न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। श्रीरामपूर शहरातील विस्थापित झालेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करावे यासाठी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित व्यापाऱ्यांचे गेल्या 40 वर्षांपासून विविध व्यवसाय असलेल्या दुकानाचे शॉपॅक लायसन्स, लाईट बिल, नगरपालिकेची डेली पावती, आधार कार्ड आदी पुरावे सादर करण्यात आले। श्रीरामपूर नगरपालिकेने 28 जानेवारी रोजी श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणाच्या नावाखाली विविध व्यावसायिकांची दुकाने उद्ध्वस्त करून व्यापाऱ्यांना दारिद्र्याच्या खाईत लोटले आहे। त्या विस्थापित व्यापाऱ्यांना न्याय मिळावा, त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सलग 16 दिवस विस्थापित व्यापाऱ्यांनी सामूहिक धरणे आंदोलन, आमरण उपोषण केले होते। त्याची दखल घेऊन श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी विस्थापित दुकानदारांचे पुनर्वसन करण्याबाबत श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीला लेखी आश्वासन दिले होते। त्या संदर्भात ज्या दुकानदारांचे अतिक्रमणामध्ये दुकाने काढली गेली आहेत त्यांनी आपल्या दुकानांचे शॉपॅक लायसन्स, लाईट बिल, नगरपालिकेची डेली पावती असे पुरावे द्यावे असे कळविण्यात आले होते। त्यामुळे व्यापाऱ्यांनी सर्व पुरावे श्रीरामपूर नगरपालिकेकडे सादर केले आहेत। तरी लवकरात लवकर विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे, अन्यथा श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने मोठे उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे। कारण श्रीरामपुरातील विविध व्यावसायिकांची दुकाने काढून त्या ठिकाणी 2 चाकी 4 चाकी वाहने दिवसभर उभे राहत आहेत। नेमके श्रीरामपूर नगरपालिकेने व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी गाड्यांच्या पार्किंगची सोय केली की काय, हा व्यापाऱ्यांचा संभ्रम दूर करावा, अन्यथा व्यापाऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा व्यापाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, शांतीलाल पोरवाल, योगेश ओझा, ऋषी कासलीवाल, विशाल साबद्रा, फयाज पठाण, अक्षय गवळी, सुनील दंडवते, शाहिद बागवान, वसीम बागवान, रवी चव्हाण, संदीप भावसार, निलेश मोरगे, सूरज बर्डे, शाहरुख मंसूरी, श्रीकांत वाबळे, योगेश बर्डे, दीपक खैरनार, उत्तम चित्ते, अनिल हार्दे, प्रशांत कुलकर्णी, वनेश कुवर, भारती वाणी, रवींद्र कोरडे, अभिषेक कल्याणकर, श्रीकृष्ण लावर, दिगंबर सोनवणे, अरुण विस्पुते, प्रदीप निकम, जावेद अत्तार, अमोल तुपे, अनिल हार्दे, भागवत संत, बाबूलाल मांडन, नामदेव पवार, माजिद मेमन, श्रीराम निकुम, सुदाम गव्हाणे, अतित बागवान, अशोक लोणकर, विठ्ठल जावळे, यशवंत चव्हाण, शिवनाथ जगदाळे, सूर्यकांत बारसकर, राकेश थोरात, सुरेश ठाकरे, पंकज गंगवाल, रावसाहेब राऊत, नामदेव पवार, दत्तात्रय गर्जे आदी विस्थापित व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, श्रीरामपूर।